नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत पुण्यातील गंजपेठेत असलेल्या महात्मा फुले वाड्यामध्ये. हाच तो वाडा जिथे सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली. इथूनच भारतीय शिक्षण क्रांतीचा पाया रचला गेला. हाच तो वाडा जिथे बहुजनांच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रयत्न झाले. याच वाड्यामध्ये एक क्रांतिकारी दाम्पत्य राहत होते. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच वाड्यात आयुष्यभर राहिले. जातीभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी, स्त्रिया आणि अस्पृश्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली, बालविवाहाला विरोध केला, असे थोर विचारवंत लेखक, समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य असलेला हा वाडा पुण्यातील गंजपेठेत आहे. या वाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सुद्धा आहे. वाड्याच्या भिंतीवर फुले दाम्पत्याने केलेले कार्य दर्शविले आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा जीवनपट या शिल्पांमधून दाखविण्यात आला आहे. नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचे महानिर्वाण याच वाड्यात झाले. आपल्या शवास दहन करू नये तर मिठात घालून जमिनीत पुरावे अशी अंतिम इच्छा महात्मा फुले यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद करून ठेवली होती. घरामागील या बरवळ जागेत त्यांनी शेवटच्या आजारपणात त्यासाठी खड्डाही खोदून घेतला होता. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी राहत्या परिसरात दफन करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांचे दहन करावे लागले. अग्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिला. 30 नोव्हेंबर 1890 रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून या जागेत ठेवल्या. सावित्रीबाईंनी उभारलेले तुळशी वृंदावन आणि बसवलेल्या पादुका हीच महात्मा फुलेंची समाधी. इथे विसावल्या आहेत एका महान क्रांतिकारकाच्या पवित्र अस्थी. अस्पृश्यांना समाजात हिणवले जात होते. त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिले जात नसत. तेव्हा सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील ही विहीर पाणी पिण्यासाठी खुली करून दिली. त्या काळी हा निर्णय खूप मोठा आणि क्रांतिकारी होता. कारण ज्या काळी अस्पृश्यांचा स्पर्शही विटाळ मानला जायचा, ज्यांची सावलीसुद्धा नको असायची, त्या काळी महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरातील विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून दिली होती. हाच तो वाडा जिथे जातीवाद आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रयत्न झाले. विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि भारतातील मराठी माणसाने सुरू केलेले पहिले अनाथाश्रम आणि बालहत्या प्रतिबंधक गृह इथेच सुरू झाले. 1873 साली याच ठिकाणी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण म्हणून इथल्या भिंतींवर आजही त्यांचे पेंटिंग्स लावले आहेत आणि इतिहास लिहिला आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या समाज सुधारण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्याचमुळे आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क मिळाला. असे थोर दाम्पत्य या महाराष्ट्रात होऊन गेले. या गोष्टीचा महाराष्ट्राला
कायम अभिमान आणि गर्व राहील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.